नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण जाणून घेणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे सामान्य विज्ञान यावरील प्रश्न. कोणतीही परीक्षा असो याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही, कारण मी तुमच्याकडून 400 प्रश्नांचा महासंग्राम करून घेत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती एककाची पद्धत आंतरराष्ट्रीय पद्धत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क SI. पुढील प्रश्न, खालीलपैकी सदिश राशी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे क बल. पुढील प्रश्न, कागदाची जाडी मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब स्क्रू प्रमापी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती राशी मूलभूत राशी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ लांबी. पुढील प्रश्न, CGS व MKS या दोन पद्धतीत कालमापनाचे एकक कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड सेकंद. पुढील प्रश्न, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे अ न्यूटन. पुढील प्रश्न, पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पदार्थांचे वजन कोणत्या कारणामुळे भिन्न असू शकते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब गुरुत्वीय त्वरण. पुढील प्रश्न, सर आयझॅक न्यूटन यांनी गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब प्रिन्सिपिया. पुढील प्रश्न, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमास डॅश डॅश असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क जडत्वाचा नियम. पुढील प्रश्न, दाबातील बदल दर्शवण्यासाठी काय वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब दाबमापी. पुढील प्रश्न, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा डॅश डॅश होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. पुढील प्रश्न, शक्तीचे मूल्य डॅश डॅश इतके असते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ बल बल गुणिले वेग. पुढील प्रश्न, दोलकांची लांबी वाढल्यास दोलनकाल डॅश डॅश? या प्रश्नाचं उत्तर आहे ब तेवढाच राहतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ पारा. पुढील प्रश्न, बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची घनता पाण्यापेक्षा डॅश डॅश असते? या प्रश्नाचं उत्तर आहे कमी आहे. पुढील प्रश्न, प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास सर्वाधिक विचलन कोणत्या रंगाचे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ जांभळा. पुढील प्रश्न, दूरचित्रवाणी संचामध्ये पडद्यावर दिसणारे जलचित्राचे कारण कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब दृष्टी सातत्य. पुढील प्रश्न, तारे व पृथ्वी यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ प्रकाशवर्ष. पुढील प्रश्न, भिंगाचे एकक कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब डायोप्टर. पुढील प्रश्न, एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात शिरताना प्रकाश किरणांची दिशा बदलते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब प्रकाशाचे अपवर्तन. पुढील प्रश्न, तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क पारा. पुढील प्रश्न, पाण्याचं असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ होपचे उपकरण. पुढील प्रश्न, सूर्याच्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे डॅश डॅश होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड बाष्पीभवन. पुढील प्रश्न, सेल्सिअस व फॅरेनहीट या दोन्ही तापमान श्रेणी कोणत्या तापमानास एकत्र येतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब -40°C. पुढील प्रश्न, तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब तापमापी. पुढील प्रश्न, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब टंगस्टन. पुढील प्रश्न, तेजस्वी आणि शुद्ध हिरा डॅश डॅश आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब विद्युत दुर्वाहक. पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वात जास्त विद्युतवाहक कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे क चांदी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युतवाहक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड ग्रॅफाइट. पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब इलेक्ट्रॉन्स. पुढील प्रश्न, सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय डॅश डॅश असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब प्रतिकर्षण. पुढील प्रश्न, विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड मृदू लोखंड. पुढील प्रश्न, मुक्तपणे फिरू शकणारा चुंबक पृथ्वीवर कुठेही टांगून ठेवला तरी तो डॅश डॅश दिशेत स्थिर असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ दक्षिण उत्तर. पुढील प्रश्न, ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब डेसिबल. पुढील प्रश्न, वारंवारतेचे एकक कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड हर्ट्झ. पुढील प्रश्न, ध्वनीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ ॲकॉस्टिक्स. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशामध्ये ध्वनीचा प्रसार होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ड निर्वात पोकळी. पुढील प्रश्न, स्थायू माध्यमात ध्वनीचा वेग सर्वाधिक कशात असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क काच. पुढील प्रश्न, ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे क सूर्य.
पुढील प्रश्न, धरणात साठवलेलं पाणी हे कशाचे उदाहरण आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून कळवा. पुढील प्रश्न, सापेक्षता सिद्धांताचे सूत्र लिहा. या प्रश्नाचं उत्तर आहे E=mc². पुढील प्रश्न, पदार्थ ज्यावेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थिर असतो त्यावेळी त्याची स्थितीज ऊर्जा किती मानली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे B=0. पुढील प्रश्न, कोणतेही कार्य करण्याच्या क्षमतेला डॅश डॅश म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऊर्जा. पुढील प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे सिस्मोग्राफ. पुढील प्रश्न, अंधासाठी असणाऱ्या ब्रेल लिपीचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रेल लुईस. पुढील प्रश्न, डायनामाइटचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल. पुढील प्रश्न, हवाई उड्डाणाच्या शास्त्राला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे एरोनॉटिक्स. पुढील प्रश्न, टेलिफोनचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रहम बेल. पुढील प्रश्न, टेलिव्हिजनचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन बियर्ड. पुढील प्रश्न, वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे जेम्स वॅट. पुढील प्रश्न, विमानाचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे राईट बंधू. पुढील प्रश्न, क्ष किरणाचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉटेंजन. पुढील प्रश्न, कर्करोगातील पेशींना मारण्यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे गॅमा. पुढील प्रश्न, क्ष किरणाच्या अतिवापरामुळे कोणता रोग होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्करोग. पुढील प्रश्न, त्रुटी हा डॅश डॅश आहे डॅश डॅश क्षार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुहेरी. पुढील प्रश्न, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ हे डॅश डॅश असते? या प्रश्नाचं उत्तर आहे सोडियम क्लोराईड. पुढील प्रश्न, कर्करोगावरील उपचारासाठी डॅश डॅश वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे कोबाल्ट. पुढील प्रश्न, त्रुटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. पुढील प्रश्न, सोडियमची संज्ञा काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे Na. पुढील प्रश्न, RDX हे खालीलपैकी काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे स्फोटक. पुढील प्रश्न, ऊसापासून बनवलेल्या साखरेस रासायनिकदृष्ट्या काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे सुक्रोज. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात धोकादायक असते? या प्रश्नाचं उत्तर आहे वायू. पुढील प्रश्न, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन. पुढील प्रश्न, कोणता पदार्थ वितळताना अंकुचन पावतो? या प्रश्नाचं उत्तर आहे बर्फ. पुढील प्रश्न, LPG कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वयंपाकाचा गॅस. पुढील प्रश्न, मोरचूदची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे CaSO3. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता सर्वात हलका वायू आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हेलियम. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते वायुरूप इंधन नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पॅराफिन. पुढील प्रश्न, हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असणारा वायू कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनामध्ये कोणते इंधन वापरले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे CNG. पुढील प्रश्न, ॲल्युमिनियम कशापासून मिळवले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बॉक्साईट. पुढील प्रश्न, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे हेलियम. पुढील प्रश्न, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे Cu. पुढील प्रश्न, पाण्यामध्ये डॅश डॅश हे प्रमुख घटक असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजन व हायड्रोजन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता गॅस कीटाणुनाशक म्हणून पिण्याच्या पाण्यामध्ये वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे क्लोरीन. पुढील प्रश्न, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कशात करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे छायाचित्रण. पुढील प्रश्न, अणुबॉम्बचा स्फोट करण्यासाठी कोणती शृंखला अभिक्रिया वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अनियंत्रित. पुढील प्रश्न, खालीलपैकी पाण्यातून विरघळणारा पदार्थ कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे मेण. पुढील प्रश्न, लिटमस कशापासून मिळवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे दगडफूल. पुढील प्रश्न, कार्बनचे कोणते अवरूप अणुभट्टीत मदायक म्हणून वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रॅफाइट. पुढील प्रश्न, प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे जिप्सम. पुढील प्रश्न, हसविणारा वायू कोणत्या वायूस म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड. पुढील प्रश्न, एंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कीटकनाशक. पुढील प्रश्न, उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधाचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे झिंक फॉस्फाईड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे
प्रदूषण होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ब ऑक्सिजन. पुढील प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे जे जे थॉम्सन. पुढील प्रश्न, पाण्याचे बाष्पीभवन डॅश डॅशला होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब उत्कलन बिंदू. पुढील प्रश्न, खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे क D2O. पुढील प्रश्न, मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क Mg. पुढील प्रश्न, अणुक्रमांक म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रोटॉनची संख्या. पुढील प्रश्न, डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब ॲसिडिक ॲसिड. पुढील प्रश्न, डेटॉलमधील हा मुख्य घटक असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड क्लोरोझायलेनॉल. पुढील प्रश्न, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क लोखंड, क्रोमियम, निकेल. पुढील प्रश्न, खाण्याचे सोड्याचे शास्त्रीय नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे सोडियम बायकार्बोनेट. पुढील प्रश्न, कोणता धातू लोखंडाची गंजणे रोखतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड जस्त. पुढील प्रश्न, मूलद्रव्याचे अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब उदासीन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विषयाला वास नसतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क धतुऱ्याच्या बिया. पुढील प्रश्न, टार्टारिक ॲसिड कशात असते? या प्रश्नाचं उत्तर आहे द्राक्ष. पुढील प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब सायट्रिक ॲसिड. पुढील प्रश्न, वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते? या प्रश्नाचं उत्तर आहे क नायट्रोजन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे क रॉड आयर्न. पुढील प्रश्न, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब जेम्स चॅडविक. पुढील प्रश्न, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे ड Au. पुढील प्रश्न, पाण्याचे ऋणसूत्र काय? या प्रश्नाचं उत्तर आहे H2O. पुढील प्रश्न, अग्निशमन वायू म्हणून कशाचा वापर करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, गोबर गॅस संयंत्रणातून कोणता वायू मिळतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब मिथेन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे कंपोस्ट. पुढील प्रश्न, रसायनाचा राजा डॅश डॅशला संबोधतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड सल्फ्युरिक ॲसिड. पुढील प्रश्न, सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब हायड्रोजन. पुढील प्रश्न, सर्व बलामध्ये क्षीण बल कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वबल. पुढील प्रश्न, अणूच्या केंद्रकात काय नसतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क इलेक्ट्रॉन. पुढील प्रश्न, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? या प्रश्नाचं उत्तर आहे क हायड्रोजन. पुढील प्रश्न, हिरा व ग्रॅफाइट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब कार्बन. पुढील प्रश्न, कार्बनचे अधिक शुद्ध स्वरूप कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे हिरा. बोर्डो मिश्रणात डॅश डॅश वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब कॉपर सल्फेट व चुनखडी. पुढील प्रश्न, बेनेडिक्टचे द्रावण तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब कॉपर सल्फेटचा. पुढील प्रश्न, फटाक्यामध्ये डॅश डॅश वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे गंधक. पुढील प्रश्न, अमोनियाचा उपयोग कोणत्या उत्पादनासाठी करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे खते. पुढील प्रश्न, संतृप्त हायड्रोकार्बनला डॅश डॅश म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अल्केन. पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत हॅलोजन हे गण डॅश डॅशमध्ये वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क 17. पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 7. पुढील प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीतील कोणते आवर्त सर्वात दीर्घ आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क 6वा. पुढील प्रश्न, बेकिंग पावडर तयार करण्यासाठी काय वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब सोडियम बायकार्बोनेट. पुढील प्रश्न, बोहळ आलेल्या माणसाला कोणत्या वायू सुंगावास दिल्याचा त्याची बोहळ जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे अमोनिया. पुढील प्रश्न, फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी उपयोगी असणारा वायू कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब इथिलीन. पुढील प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणत्या वायूची गळती झाली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे मिथाइल आयसोसायनेट. पुढील प्रश्न, खालीलपैकी मिथेनचे ऋणसूत्र कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे CH4. पुढील प्रश्न, धातूपासून तार काढण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे तन्यता.
पुढील प्रश्न, धातू हे सर्वसामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत असतात. खालीलपैकी कोणता धातू त्यास अपवाद आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड पारा. पुढील प्रश्न, शुष्क बर्फ कशाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क स्थायूरूप CO2. पुढील प्रश्न, धातूबरोबरच्या पाऱ्याच्या संयुगांना डॅश डॅश अशी संज्ञा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ब अमालगम. पुढील प्रश्न, दोन किंवा त्यापेक्षा जास्त धातू किंवा अधातू एकत्र तयार केलेल्या मिश्रणास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब संमिश्र. पुढील प्रश्न, मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असल्यास त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अष्टक. पुढील प्रश्न, अष्टक प्राप्त करण्यासाठी मूलद्रव्याला जेवढे इलेक्ट्रॉन द्यावे किंवा घ्यावे लागतात त्याला त्या पदार्थाची डॅश डॅश म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ब संयुजा. पुढील प्रश्न, फेरस सल्फेटला डॅश डॅश म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ड ग्रीन विट्रिऑल. पुढील प्रश्न, ब्लू विट्रिऑल म्हणजे डॅश डॅश. या प्रश्नाचं उत्तर आहे क कॉपर सल्फेट. पुढील प्रश्न, पाणी निर्जंतुक करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ड विरंजक चूर्ण. पुढील प्रश्न, अपमार्जक व साबण बनवण्यासाठी डॅश डॅश वापरतात. या प्रश्नाचं उत्तर आहे क सोडियम कार्बोनेट. पुढील प्रश्न, मांस हरिता ही वनस्पती कोणत्या विभागातील आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रायोफायटा. पुढील प्रश्न, वनस्पतीचे प्रथम शास्त्रीय वर्गीकरण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे ब कॅरोलस लिनियस. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती वनस्पती वार्षिक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड ज्वारी. पुढील प्रश्न, सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पेशी. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठे फूल राफ्लेशिया अर्नोल्डी हे कोणत्या देशात आढळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड इंडोनेशिया. पुढील प्रश्न, बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अधिमूळ. पुढील प्रश्न, पाकळ्यांनी बनलेल्या फुलांच्या भागाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब दलपुंज. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात? या प्रश्नाचं उत्तर आहे वनस्पती. पुढील प्रश्न, पेशीमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या कार्य कोण करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब रिक्तिका. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वनस्पतीमध्ये केव्हा घडत असते? या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त दिवसा. पुढील प्रश्न, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 16. पुढील प्रश्न, प्राणी पेशी व वनस्पती पेशी यांतील फरक खालीलपैकी कशाच्या आधारे स्पष्ट केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे हरितलवक. पुढील प्रश्न, डेट्रोलॉजीचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून कळवा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड लखनौ. पुढील प्रश्न, सुगंधित फुलामध्ये परागण प्रक्रिया कोणामार्फत केली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे क कीटक. पुढील प्रश्न, वनस्पतीच्या लैंगिक प्रजननात कोणता भाग सहभाग घेतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड फूल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशाला निरअवयव शरीर म्हणजेच थॅलस असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे स्पायरोगायरा. पुढील प्रश्न, जगातील सर्वात लहान फूल कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब उल्फिया. पुढील प्रश्न, वनस्पतीची वाढ मोजणाऱ्या केस्कोग्राफ या यंत्राचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे क जगदीशचंद्र बोस. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषणात कोणता वायू बाहेर टाकला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिजन. पुढील प्रश्न, ताग व दैच्या ही कोणती खते आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे क हिरवळीची खते. पुढील प्रश्न, ग्रेगोर मेंडेल यांनी कोणत्या झाडावर प्रयोग करून अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? या प्रश्नाचं उत्तर आहे वाटाणा. पुढील प्रश्न, रायझोबियम कशाचे स्थिरीकरण करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब नायट्रोजन. पुढील प्रश्न, तंतुकणिकेमध्ये निर्माण झालेली ऊर्जा डॅश डॅश या ऊर्जे समृद्ध संयुगाच्या स्वरूपात साठवली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ATP. पुढील प्रश्न, डॅश डॅश ऊतीमधील पेशीचे विभाजन होऊन स्थायी ऊती तयार होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे विभाजी ऊती. पुढील प्रश्न, बाष्पोर्जन वनस्पतीच्या डॅश डॅश या भागातून होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड पर्णरंध्रे. पुढील प्रश्न, रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे डॅश डॅश उत्सर्जित करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता वृक्ष फ्लेप ट्री या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे क गुलमोहर. पुढील प्रश्न, पेशीमधील डॅश डॅश या पेशींची ऊर्जा केंद्रे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब तंतुकणिका.
पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? या प्रश्नाचं उत्तर आहे भाताचे शेत. पुढील प्रश्न, वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे नत्र. पुढील प्रश्न, ड्रॉसेरा ही वनस्पती कुठल्या वर्गामध्ये मोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे कीटकभक्षक. पुढील प्रश्न, कवक पेशीची पेशीभित्ती कोणत्या जटिल शर्करेपासून बनवलेली असते? या प्रश्नाचं उत्तर आहे कायटिन. पुढील प्रश्न, वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे स्पेसीज. पुढील प्रश्न, कीटकभक्षी वनस्पती वाढतात त्या मातीमध्ये डॅशचा अभाव असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रेट्स. पुढील प्रश्न, बहुतेक वनस्पती क्लोरोफिलच्या साहाय्याने सूर्यामधील ऊर्जा शोषून घेऊन स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे फोटोसिंथेसिस. पुढील प्रश्न, कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळवता येते? या प्रश्नाचं उत्तर आहे कडुनिंब. पुढील प्रश्न, नैसर्गिक सूक्ष्मजैविक वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे रासायनिक खतामुळे. पुढील प्रश्न, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. पुढील प्रश्न, मुळा, गाजर, बीटा ह्या कोणत्या वनस्पती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे द्विवार्षिक. पुढील प्रश्न, पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवालवर्गीय वनस्पतीचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे स्पायरोगायरा. पुढील प्रश्न, सूर्यफूल ही डॅश वनस्पती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे द्विबीजपत्री. पुढील प्रश्न, स्पायरोगायरा डॅश शैवाल आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हरित. पुढील प्रश्न, टेरिस विटाटा ही नेच्या जातीची वनस्पती जमिनीतून डॅश शोषून घेते? या प्रश्नाचं उत्तर आहे अर्सेनिक. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युतग्रह असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे तंतुकणिका. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या झाडास स्पर्श केला की त्याचे पाने मिटतात? या प्रश्नाचं उत्तर आहे लाजाळू. पुढील प्रश्न, खालीलपैकी उपयुक्त कवक कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पेनिसिलिन. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बटाटा. पुढील प्रश्न, जलद गतीने वाढणारे झाड कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे निलगिरी. पुढील प्रश्न, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रोजन. पुढील प्रश्न, GSR हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे डोळ्याची क्षमता. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेथोस्कोप. पुढील प्रश्न, गायीसारख्या शाकाहारी प्राण्याचे आतडे डॅश असते? या प्रश्नाचं उत्तर आहे लांब. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे यकृत. पुढील प्रश्न, मानवी शरीरात किती शारीरिक कार्यप्रणाली किंवा इंद्रिय संस्था कार्यरत असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे 10. पुढील प्रश्न, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस असते? या प्रश्नाचं उत्तर आहे 36.9 अंश. पुढील प्रश्न, पाठीच्या कण्याच्या एकूण 33 मणक्यापैकी किती मणके मानेत असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे 7. पुढील प्रश्न, माणसाच्या स्नायूमध्ये जवळजवळ डॅश इतके पाणी असते? या प्रश्नाचं उत्तर आहे 65. पुढील प्रश्न, माणसाच्या शरीरातील माकड हाड किती मणक्याचे बनलेले असते? या प्रश्नाचं उत्तर आहे 4. पुढील प्रश्न, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कशाचा ऱ्हास होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅल्शियम क्लोराईड. पुढील प्रश्न, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे लहान मेंदू. पुढील प्रश्न, एकपेशीय प्राण्यास डॅश असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे आदिजीव. पुढील प्रश्न, निरुपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीलपैकी कोठे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे प्लीहा. पुढील प्रश्न, त्वचेच्या बाह्य थरास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे एपिडर्मिस. पुढील प्रश्न, मानवी शरीरात नवीन ऊतीची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रथिने. पुढील प्रश्न, हृदय विश्रांती केव्हा घेते? या प्रश्नाचं उत्तर आहे 2 ठोक्यादरम्यान. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशामुळे लघवीला पिवळा रंग प्राप्त होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे युरोक्रोम. पुढील प्रश्न, थायरॉइड ग्रंथी कोणत्या अवयवाजवळ असते? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वरयंत्र. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? या प्रश्नाचं उत्तर आहे XY. पुढील प्रश्न,
रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क थ्रोम्बोसिस. पुढील प्रश्न, मानवी रक्ताचा pH टिंबटिंब डॅश डॅशच्या दरम्यान असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ब 7.3 ते 7.5. पुढील प्रश्न, हृदयाचा एक ठोका पडण्यास किती कालावधी लागतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 0.8 सेकंद. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या हृदयाला 4 कप्पे असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब मगर. पुढील प्रश्न, आयोडीनचा साठा करणारा आपल्या शरीरातील अवयव कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे क थायरॉइड ग्रंथी. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही निळा वगळता इतर सर्व निळामध्ये ऑक्सिजन विरहित रक्त असते. या प्रश्नाचं उत्तर आहे क पल्मनरी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अवयवास तांबड्या पेशीची स्मशानभूमी असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे क प्लीहा. पुढील प्रश्न, मानवी शरीरामध्ये तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशी साधारणतः डॅश डॅश इतके प्रमाण आढळते. या प्रश्नाचं उत्तर आहे क 501. पुढील प्रश्न, मानवी मेंदूमधील सर्वात मोठा भाग कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब सेरेब्रम. पुढील प्रश्न, रक्तामधील लोह कशाच्या स्वरूपात आढळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब संयुगाच्या. पुढील प्रश्न, एक व्यक्ती दिवसाला सुमारे डॅश डॅश लिटर लाळ स्त्रवतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ब 1 ते 1.5. पुढील प्रश्न, सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे अ थंड रक्ताचे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ड फुफ्फुस. पुढील प्रश्न, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व गटाचे रक्त चालते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ ए बी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटातील आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड वटवाघूळ. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे क मांडीचे हाड फिमर. पुढील प्रश्न, मानवामध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 23. पुढील प्रश्न, शरीरातील ऑक्सिजनचा वाहक म्हणून कोण कार्य करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब हिमोग्लोबिन. पुढील प्रश्न, श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब फुफ्फुस. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कान. पुढील प्रश्न, डॅश डॅश या प्राण्याला कान नसतात. या प्रश्नाचं उत्तर आहे क साप. पुढील प्रश्न, लाळेमध्ये असलेल्या स्रावांचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे अमायलेज. पुढील प्रश्न, शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब अस्थिमज्जा. पुढील प्रश्न, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 9%. पुढील प्रश्न, एखाद्या व्यक्तीचा रक्तगट डॅश डॅश यावरून ठरतो. या प्रश्नाचं उत्तर आहे क जनुके. पुढील प्रश्न, मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब मेलेनिन मेलामाइन. पुढील प्रश्न, गवत, नागतोडा, बेडूक, साप, गरुड या अन्न साखळीस काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब गवताळ परिसंस्था. पुढील प्रश्न, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे मोलुस्का. पुढील प्रश्न, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीचे रक्तवाहिन्या असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 97,000. पुढील प्रश्न, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पक्ष्यांचा अभ्यास. पुढील प्रश्न, मानवी डोळ्यातील कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब इरिस. पुढील प्रश्न, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब वटवाघूळ. पुढील प्रश्न, निर्दोष डोळ्यात प्रतिमा कुठे तयार होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड दृष्टिपटलावर. पुढील प्रश्न, मज्जासंस्था व त्यांच्या विकाराच्या अभ्यासाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यूरोलॉजी. पुढील प्रश्न, DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉटसन व क्रूक. पुढील प्रश्न, अमिबा हे कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड एकपेशीय अधिजीव. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्यात स्वरकोश असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे नरबेडूक. पुढील प्रश्न, शेतकऱ्याचा मित्र असे कोणत्या प्राण्यास म्हणले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड गांडूळ. पुढील प्रश्न, रक्तगटाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब कार्ल लँडस्टायनर. पुढील प्रश्न, सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब पांढऱ्या पेशी. पुढील प्रश्न, मेंढ्यांचा गर्भकाळ किती दिवसाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे 150. पुढील प्रश्न, थायरॉइड या ग्रंथी डॅश डॅश हे संप्रेरक कोण तयार करते? या प्रश्नाचं उत्तर आहे क थायरॉक्झिन. पुढील प्रश्न, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी डॅश डॅशमध्ये आढळतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ब जीवाणू. पुढील प्रश्न,
रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड रक्तपट्टिका. पुढील प्रश्न, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब रक्ताचे शुद्धीकरण. पुढील प्रश्न, चेतासंस्था ही डॅश डॅश यांची बनलेली असते. या प्रश्नाचं उत्तर आहे क चेतापेशी आणि चेताबद्ध. पुढील प्रश्न, मानवी मेंदूचे वजन डॅश डॅश ग्रॅमच्या दरम्यान असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ब 1300 ते 1400. पुढील प्रश्न, मानवाने डॅश डॅशमुळे संभाषण कला विकसित केली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे क सूर्ययंत्र. पुढील प्रश्न, मासे डॅश डॅश साह्याने श्वसन करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे अ कल्याच्या. पुढील प्रश्न, कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीला सर्वयोग्य दाता असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड ओ. पुढील प्रश्न, समान रचना व उगम आणि एकाच प्रकारचे कार्य करणारा पेशी समूह म्हणजे डॅश डॅश. या प्रश्नाचं उत्तर आहे ब उती. पुढील प्रश्न, रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर डॅश डॅशमध्ये होते. या प्रश्नाचं उत्तर आहे क फायब्रिन. पुढील प्रश्न, शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य कोण करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब तंतुकणिका. पुढील प्रश्न, मानवी शरीरात मिठाचा निचरा मुख्यतः याद्वारे होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे क मूत्रपिंड. पुढील प्रश्न, शरीरातील ऊतींना ऑक्सिजन आवश्यक असतो, तो खालीलपैकी कोणाच्या पेशीकडून पुरवला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ तांबड्या. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे व्यक्तीस चक्कर येते? या प्रश्नाचं उत्तर आहे क मेंदूस कमी रक्तपुरवठा होणे. पुढील प्रश्न, शरीरामध्ये कोठे मीठ साठवले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड त्वचा. पुढील प्रश्न, फिजिओलॉजीचा संबंध प्रामुख्याने कशाशी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब शरीराचे कार्य. पुढील प्रश्न, मानवी रक्तगटाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे अ कार्ल लँडस्टेनर. पुढील प्रश्न, मानवी शरीरात लाल ग्रंथीची जोड्या किती असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क 3. पुढील प्रश्न, प्रौढ मानवात किती हाडे असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क 206. पुढील प्रश्न, सिग्मो मॅनोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब रक्तदाब. पुढील प्रश्न, हाडवाढीसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. पुढील प्रश्न, रक्त गोठण्यासाठी डॅश डॅश जीवनसत्वाची आवश्यकता असते. या प्रश्नाचं उत्तर आहे क के. पुढील प्रश्न, मानवी शरीरात नवीन ऊतींची वाढ होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब प्रथिने. पुढील प्रश्न, कर्बोदकामध्ये खालील मूलद्रव्ये असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे अ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. पुढील प्रश्न, प्रथिने यापासून बनलेली असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ब ॲमिनो ॲसिड्स. पुढील प्रश्न, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डॅश डॅश हा खनिज पदार्थ असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे क लोह. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशाला पिष्टमय पदार्थ देखील म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कर्बोदके. पुढील प्रश्न, कोणत्या प्राण्याला प्रथिनांचा कारखाना असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब डुक्कर. पुढील प्रश्न, जीवनसत्व ब हा किती प्रकारच्या जीवनसत्वाचा समूह आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क 8. पुढील प्रश्न, शरीराचे तापमान खालीलपैकी कोण नियंत्रित करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब पाणी. पुढील प्रश्न, रक्तक्षय खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ लोह. पुढील प्रश्न, रेटिनॉल हे खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क जीवनसत्व अ. पुढील प्रश्न, जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे अ फंक. पुढील प्रश्न, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खालीलपैकी कशाच्या अतिसेवनामुळे वाढते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब स्निग्ध पदार्थ. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्त्रियांमध्ये वांजपणा येऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क जीवनसत्व ई. पुढील प्रश्न, सुकटी आणि सुजवटी हे ऊर्जा कुपोषणाचे प्रकार कशाच्या कमतरतेमुळे होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड प्रथिने. पुढील प्रश्न, ऊर्जेच्या त्वरित स्रोत म्हणून खेळाडू काय वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क ग्लुकोज. पुढील प्रश्न, आयोडीनच्या अभावामुळे थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढतो, याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब गलगंड. पुढील प्रश्न, वनस्पतीमध्ये कर्बोदके जटिल प्रक्रियेद्वारे तयार होतात, त्या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ प्रकाश संश्लेषण. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानवी शरीराला किती खनिज क्षारांची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड 24. पुढील प्रश्न, ॲस्कॉर्बिक ॲसिड हे कोणत्या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क जीवनसत्व. पुढील प्रश्न, शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व शरीर संरक्षणासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ खनिजे क्षार. पुढील प्रश्न, फ्लोरीनच्या अतिसेवनामुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब फ्लोरोसिस. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ
डायसॅकोराइड आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क सुक्रोज. पुढील प्रश्न, डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या अतिरिक्त शोषणाचे जबाबदार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब जीवनसत्व ड. पुढील प्रश्न, 1 ग्रॅम मेदापासून किती ऊर्जा उष्मांक मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 9 किलो कॅलरीज ग्रॅम. पुढील प्रश्न, भारतीय आहारात जीवनसत्व अ चे मुख्यतः डॅश डॅशपासून मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कॅरोटीन. पुढील प्रश्न, मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव निर्माण होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क नायसिन. पुढील प्रश्न, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब कर्बोदके. पुढील प्रश्न, अन्नपदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिणामात मोजली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कॅलरी. पुढील प्रश्न, 1 ग्रॅम प्रथिनापासून डॅश डॅश ऊर्जा मिळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड 4 किलो कॅलरी. पुढील प्रश्न, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. पुढील प्रश्न, रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ए. पुढील प्रश्न, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात ज्याच्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पांढरा बलक. पुढील प्रश्न, ऊसामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा आढळते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड सुक्रोज. पुढील प्रश्न, आपल्या शरीरात जास्तीच्या ग्लुकोजचे रूपांतर डॅश डॅशमध्ये होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब ग्लायकोजेन. पुढील प्रश्न, आपल्या शरीरात तयार होणाऱ्या जीवनसत्व कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब जीवनसत्व ड. पुढील प्रश्न, मधुमेह हा रोग डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ इन्सुलिन. पुढील प्रश्न, कंठमाळा गॉयटर म्हणजे डॅश डॅश या प्रथिना आलेली सूज होय? या प्रश्नाचं उत्तर आहे ड थायरॉइड. पुढील प्रश्न, हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ लोह. पुढील प्रश्न, अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड स्कर्वी. पुढील प्रश्न, प्रथिने सर्वात जास्त खालील कोणत्या अन्नपदार्थात आढळतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क सोयाबीन. पुढील प्रश्न, लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग उद्भवतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब ॲनेमिया. पुढील प्रश्न, शरीर बांधणीसाठी डॅश डॅश हा घटक आवश्यक असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब प्रथिने. पुढील प्रश्न, हिमोग्लोबिन कशाचे वहन करते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब ऑक्सिजन. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाअभावी रक्त न गोठणं हा विकार होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे के. पुढील प्रश्न, भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब गाजर. पुढील प्रश्न, डॅश डॅश या जीवनसत्वात सायनोकोबाल्मिन देखील म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे B12. पुढील प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क मूळदोष. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. पुढील प्रश्न, वार्धक्याविरुद्ध जीवनसत्व असे कोणत्या जीवनसत्वाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड जीवनसत्व क. पुढील प्रश्न, नायसिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पेलॅग्रा. पुढील प्रश्न, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क कोबाल्ट. पुढील प्रश्न, कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे सल्फोन. पुढील प्रश्न, BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब क्षय. पुढील प्रश्न, देवीची लस कोणी शोधून काढली? या प्रश्नाचं उत्तर आहे क एडवर्ड जेनर. पुढील प्रश्न, कुत्रा चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली? या प्रश्नाचं उत्तर आहे लुईस पाश्चर. पुढील प्रश्न, तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब निकोटीन. पुढील प्रश्न, होमिओपॅथीची जनक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे ड सॅम्युएल हानेमन. पुढील प्रश्न, रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे क तुळस. पुढील प्रश्न, कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढणारा संशोधक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे क डॉक्टर हॅन्सन. पुढील प्रश्न, चहामध्ये खालीलपैकी कोणता घटक आढळतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क टॅनिन. पुढील प्रश्न, डॅश डॅशच्या अभावामुळे पेलाग्रा होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब नायसिन. पुढील प्रश्न, गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळं डॅश डॅश तयार होते? या प्रश्नाचं उत्तर आहे वर्णक. पुढील प्रश्न, हेपॅटायटिस B डॅश डॅशमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड HBV. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही पेशी विभाजनाचा दर प्रचंड प्रमाणात वाढल्याने होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क कर्करोग. पुढील प्रश्न, हेपॅटायटिस B हा रोग कोणत्या अवयवावर परिणाम करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे क यकृत. पुढील प्रश्न, चिकुनगुनिया हा रोग डॅश डॅशपासून होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे विषाणू. पुढील प्रश्न, नायटा हा रोग डॅश डॅशमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड कवक.
पुढील प्रश्न, डॅश डॅश हे त्वचेच्या कर्करोगाचे अतिशय गंभीर स्वरूप आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ड. कॅपॉसिस सार्कोमा. पुढील प्रश्न, रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करतात, त्यास कोणती संज्ञा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. बायोप्सी. पुढील प्रश्न, पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. मज्जासंस्था. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगास हान्सनचा रोग असे संबोधतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. लेप्रेसी, महारोग. पुढील प्रश्न, पांढऱ्या रक्तपेशीच्या विकृतीशास्त्रीय पॅथॉलॉजिकल अतिरेक म्हणजे डॅश डॅश. या प्रश्नाचं उत्तर आहे क. ल्युकेमिया. पुढील प्रश्न, विशिष्ट जंतूमुळे विशिष्ट आजार होतात या नियमाचे प्रतिपादन कुणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. कोच. पुढील प्रश्न, वेदना शामक औषधे साधारण टिंबटिंब किंवा डॅश डॅश या प्रकारचे असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. एनोलॉजिस्टिक. पुढील प्रश्न, मधुमेहावरील उपचारामध्ये वापरले जाणारे इन्शुलिन हे हार्मोन खालीलपैकी कोणी शोधून काढले? या प्रश्नाचं उत्तर आहे क. बँटिंग व बेस्ट. पुढील प्रश्न, खालीलपैकी संसर्गजन्य रोग कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे क. गोवर. पुढील प्रश्न, ॲक्युपॅक्चरचा उपयोग डॅश डॅश करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. चिनी वैद्यक तज्ज्ञ. पुढील प्रश्न, अल्झायमर्स या आजारामध्ये डॅश डॅश पेशीचे हनन होते. या प्रश्नाचं उत्तर आहे ब. चेतासंस्थेच्या. पुढील प्रश्न, गुणसूत्रात अचानक होणाऱ्या बदलास डॅश डॅश अशी संज्ञा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. म्युटेशन. पुढील प्रश्न, न्यूमोनियामध्ये डॅश डॅश हा अवयव रोगग्रस्त आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. फुफ्फुसे. पुढील प्रश्न, एखाद्या रोग्याच्या जीवशास्त्रीय दृष्टीने मृत्यू होणे म्हणजे त्याच्या डॅश डॅश पेशी मरणे होय. या प्रश्नाचं उत्तर आहे ड. मेंदूच्या. पुढील प्रश्न, अल्कोहोलचे अतिसेवनाचे डॅश डॅश यावर परिणाम होते. या प्रश्नाचं उत्तर आहे ब. यकृत. पुढील प्रश्न, विषाणूपासून होणाऱ्या रोगाचं नाव कोणतं? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. इन्फ्लुएन्झा. पुढील प्रश्न, कर्करोग डॅश डॅशमुळे होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ड. पेशीची अनियंत्रित वाढ. पुढील प्रश्न, आरोग्यशास्त्राचा जनक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे हिपोक्रेटस. पुढील प्रश्न, स्ट्रेप्टोमायसिन ही औषधी कोणत्या रोगासाठी वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. क्षयरोग. पुढील प्रश्न, टॅब नावाची लस कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे क. विषमुजर. पुढील प्रश्न, कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून हाफकिन्सची लस वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे क. पट्टकी. पुढील प्रश्न, कोणत्या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून टॅमिफ्लू लस दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. स्वाईन फ्लू. पुढील प्रश्न, विषाणूमुळे न्यूमोनिया झाल्यास त्यास काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. सार्स. पुढील प्रश्न, हाडामधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. रोटेंजन किरणे. पुढील प्रश्न, पेनिसिलिनचा शोध कुणी लावला? या प्रश्नाचं उत्तर आहे क. अलेक्झांडर फ्लेमिंग. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे निर्जलीभवन घडून येते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. अतिसार. पुढील प्रश्न, जागतिक आरोग्य दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. 7 एप्रिल. पुढील प्रश्न, डॉटस ही उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे क्षय. पुढील प्रश्न, पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत डॅश डॅश वयोगटातील बालकांना मोफत लस दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. 0 ते 5. पुढील प्रश्न, क्षयरोगांसाठी लहान मुलांना देण्यासाठी कोणती लस दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. BCG. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. पिंपरी. पुढील प्रश्न, विषाणू व्हायरस डॅश डॅश असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. अपेशीय जीव. पुढील प्रश्न, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. डोकेदुखी. पुढील प्रश्न, डॅश डॅश हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ब. चिकनगुनिया. पुढील प्रश्न, फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. प्रदेशनिष्ठ रोग. पुढील प्रश्न, मलेरिया हा रोग डॅश डॅशमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. प्लाझ्मोडियम. पुढील प्रश्न, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. क्लोस्ट्रिडियम. पुढील प्रश्न, स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे H1N1. पुढील प्रश्न, पेशीच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. कर्करोग. पुढील प्रश्न, प्लेग हा रोग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. उंदीर. पुढील प्रश्न, डॅश डॅश या नावाचे डास चावल्याने हत्तीरोग होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. क्युलेक्स. पुढील प्रश्न, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. ॲस्पिरिन. पुढील प्रश्न, मलेरिया रोग हा डॅश डॅशमुळे होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे प्लाझ्मोडियम. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.